हरे कृष्ण। नमो विष्णुपदाय कृष्ण कृष्णाय केशवाय नमो विष्णुपदाय कृष्ण नमस्ते सरस्वती जय श्री कृष्ण जय कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत श्रीवासादि हरे कृष्ण कृष्ण हरे राम। हरे कृष्ण। आवाज येतोय माझा माताजी? हरे कृष्ण। हरि बोल माताजी, आवाज येतो? हरे कृष्णा। हरि बोल, माझा आवाज येतो का? हरे कृष्णा। हरि बोल। हरे कृष्णा प्रभुजी, येते आवाज. हरि बोल, माझा आवाज येतो का? हो हो, येते आवाज. हरे कृष्णा, येते प्रभुजी, आवाज येते. तर तुका हरे म्हणे या कृष्ण, दंडवत संख्येतील प्रणाम. आज दंडवत प्रणाम. आज 115वा भाग प्रस्तुत करायचा आहे, संपूर्ण होत आहे. तर आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक मनापासून स्वागत आणि आशीर्वादाची याचना. तसेच माझे गुरु महाराज, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु यांच्याकडून पण आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि तुमच्याकडून पण अपेक्षा करतो आशीर्वादाची. आणि या अभंगावरती चर्चा करू. तुका महाराजांचा अभंग असा आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. तुका म्हणे जीवासाठी देव कोटी पडे. तुका म्हणे जीवासाठी देव कोटी पडे. अर्थ कसा आहे? देह मी आहे असा अहंकार नाहीसा झाल्यावर जीव विठ्ठल रूपाने उरेल. जे माझा मीपणा जो शरीरात आहे, या शरीराचा पण मी समजतो, आपण समजतो, तो भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. आणि हा मीपणा जेव्हा संपतो, देह मी आहे असा अहंकार नाहीसा झाल्यावर जी विठ्ठल रूपाने उरतो. मीपणा संपला म्हणजे विठ्ठलच विठ्ठल, सगळीकडे भगवंतच भगवंत. म्हणून त्याचा छंद घेऊन वेळ सतत चिंतनात खर्ची करा. म्हणून काय करायचं? म्हणून छंद लागला पाहिजे आपल्या भगवंत नामाचा, आपल्याला छंद लागला पाहिजे. एक क्षण सुद्धा संत लागता कामा नये. आपण बसलो की तोंडात सदैव भगवंतांचं नामस्मरण झालं पाहिजे. असा एकही क्षण येता कामा नये की भगवंतांचं नामस्मरण आपल्याकडे होत नाही. मग ते मनातल्या मनात होऊ दे, मोठ्यानं उच्चार होऊ दे, कसे होऊ दे, पण भगवंतांचं स्मरण सदैव राहिलं पाहिजे. कारण आपला जेव्हाचा स्वरूप जेवेरे स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. जेव्हाचं स्वरूप काय? चैतन्य महाप्रभूंचा श्री कृष्णाचे नित्यदास होत.
आणि दासाचे कर्तव्य काय आहे? भगवंतांचे भक्तिमय सेवेत सदा सर्वदा राहण्याचे. तिसऱ्या कडव्यात म्हणतात तुकाराम महाराज, देवाच्या व्याप्ती वाचून कोणतेही ठिकाण रीते नाही, म्हणून आपल्या रक्षणाविषयी काळजी नको. या संपूर्ण अनंत कुटी ब्रह्मांड या विश्वामध्ये भगवंत नाहीत असं एखादा अणुरेणू सुद्धा नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंतांचं अस्तित्व आहे. आणि म्हणून या जगाचं जे राहत चालू आहे ते त्याच्यामुळे चालू आहे. भगवंताचं अस्तित्व संपूर्ण जगामध्ये. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, जीव अर्पण केल्याने हृदयात देव प्रकट होईल. म्हणजे काय, हा जो आपला आत्मा आहे तो भगवंताच्या चरणी जर आपण लावला सेवेमध्ये, तर मग हृदयात भगवंत आपोआपच प्रकट होतो. आणि विशेष म्हणजे हे देवी देवता भगवंत ज्यावेळी एखादा भक्त भक्तीमध्ये येतो त्यावेळी उत्सव साजरा करतात ते, की हा भक्त आता भगवंताचं नामस्मरण करला, भगवंताची भक्ती करतोय. म्हणजे आता थोड्या दिवसात भगवंताच्या सेवेत येणार, म्हणून तिथं तिथं मत्सर नाही. आपल्या भौतिक जगात काय मत्सर आहे, हा आता पुढे आलेला आहे, याला पुढे येऊ नको, असा भाव असतो. पण भगवत धामामध्ये मत्सर हा भावच नाही, आनंदी आनंद. कोण येणार असेल आपल्या सेवेमध्ये सहभागी होणार असेल तर ते आनंदाने स्वीकारतात. आता आपण बघतो की अशी काही भागवतामध्ये श्लोक आहेत की ज्यामध्ये वर्णन भगवंतांचं केलेलं आहे, की ब्रह्मदेवाने भगवंताचे ज्यावेळी वर्णन करतात तिसऱ्या भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामध्ये, तर त्यात वर्णन आहे की ज्यावेळी अनेक पक्षी सुंदर सुंदर आवाज काढत असतात आणि भगवंतांना आनंद येत असतात, त्यावेळी भुंगा सुद्धा येतो. भुंगा भुई करत त्याच्या पंखाचा आवाज हा भुई म्हणून येतो, कोमलता त्याच्यात नसते. पण हे पक्षी सुद्धा म्हणतात की हा भुंगा किती भगवंताचं सुंदर स्मरण, हे नामस्मरण करतोय, भगवंताची महती गातोय. तेव्हा ते सगळे पक्षी शांत बसतात आणि त्याचं जे गुणगान आहे ते भगवंतांचं गुणगान आपण पण ऐकतात. असा भाव भगवत धामात आहे. आणि हा मत्सर आपल्या कुठं आहे? फक्त भौतिक जगात मत्सर आहे. तर हा मीपणा जो आहे, माझं श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, माझं माझं, हे जोपर्यंत संपत नाही आपल्याला, तोपर्यंत भगवत भक्तीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून यातलं म्हणतात की मीपणा संपला पाहिजे. जोपर्यंत माझ्यातला मीपणा, मी करतो, हे माझे आहे, मी केलेलं आहे, माझे पुत्र, माझी पत्नी, मी मोठा, हा भाव जोपर्यंत माझ्यात आहे, प्रत्येका जीवामध्ये आहे, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती कधी शक्य नाही. मग म्हणायचे की मीपणा नको म्हणजे कसं करायचं? मी पण म्हणजे काय? तर जे आहे ते भगवंतांचं आहे, मला भगवंतांनी वापरासाठी दिलेलं आहे. जे माझं आज पालन पोषण होते ते भगवंताच्या कृपेने होते. असं जे काय घडत आहे ते भगवंताच्या कृपेने होते. जे सुख मिळालंय ते भगवंताच्या कृपेने मिळालंय. जे दुःख मला मिळालंय ते सुद्धा भगवंत माझ्या कृपा करून थोड्या प्रमाणात मला देत आहे. तर असं भगवंतांना केंद्रस्थानी मानून आपण ज्यावेळी जीवन जगू ते खरं जीवन आहे आणि त्यात खरा आनंद असतो. म्हणून आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. इतकं सोपं नाही हे करणं, पण आपल्या गुरुच्या आदेशाप्रमाणे अनेक आचार्य आपल्याला सांगतात, ग्रंथ आपल्याला सांगतात, उपदेश देतात. तर ते अंगीकारून त्याचा अभ्यास करून आपण असं जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांना भगवंतामध्ये पाहिजे, आपल्याला सवय लागली पाहिजे. तुकाराम महाराज सारखा. आणि हे कसं शिकायचं? सर्वांना भगवंतामध्ये पाहणं आणि भगवंत सर्वांमध्ये आहे हे पाहणं. ते तुकाराम महाराजांच्या उच्च कोटीचे, प्रभुपादाचे उच्च कोटीचे, ज्ञानेश्वर माऊली उच्च कोटीचे, एकनाथ महाराज संत आहेत. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी आत्मसाक्षात्कार केलेला आहे. तर त्यांच्या उपदेशाचं आपण अनुसरण करायचं, अनुकरण नाही, अनुसरण करायचं, आपल्या जीवनात उतरायचा प्रयत्न करायचा. आणि तो ज्यावेळी आपला प्रयत्न सफल होईल, थोडा थोडा सफल होईल, त्यावेळी आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळू लागतो. मग आपण म्हणतो की विरक्ती कशी आणायची, भगवंत केंद्रस्थानी आणायची, म्हणजे संसारात विरक्ती आहे. म्हणजे कसं व्हायचं काय सोपं आहे, इतकं अवघड नाही आहे ते. ज्यावेळी असं म्हणत नाही आपण प्रपंचातून पूर्णपणे विरक्ती व्हा आणि भक्त भगवंताच्या नामस्मरण करा, असं कुणीच म्हणत, कुठल्याही शास्त्र सांगत नाही, कुठलेही आचार सांगत नाही. आपण संसार करत करतच हे करायचं आहे, पण त्याचं बॅलन्स करायचं आहे. मी 1000 वेळा सांगतो कारण शास्त्र ते सांगते. आणि जे काय होतंय ते भगवंत इच्छेने होतंय. यावेळी ही श्रद्धा आपल्याला ज्यावेळी असते त्यावेळी आपल्याला एक पाठीमाग मोठा आधार वाटतो. भगवंत माझ्या पाठीमागे आहे हा आधार ज्यावेळी आपल्याला जाणवतो त्यावेळी आपण कधीच दुःखी होत नाही, आनंदी होतो. एखादं लहान बाळ बघा,
तिच्याकडे एक लहान बाळ खेळत आहे आणि एखादा कुत्रा त्याच्याकडे पळत आला तर ती पटकन उठून काय करते, आपल्या आईला किंवा वडील त्याच्या जवळ असतात त्यांना मिठी मारते. तसं भगवंत आपले संरक्षक आहेत हा भाव आपल्यात आला पाहिजे. लहान बाळ निरागस असते, त्याला कोण चांगला कोण वाईट मस्त काही समजत नाही. तर असा भाव आपल्यात येऊन भगवंत हेच माझे सर्व दृष्टीने संरक्षण करतील, ही ज्यावेळेस श्रद्धा आपल्यावरती होईल त्यावेळेस भगवंत पण आपल्याला संरक्षण करतील. ज्यावेळी बाळ एखादं येऊन मिठी मारताय आणि आपल्या संरक्षण अपेक्षा करते, आईला सांगावं लागतंय का संरक्षण करा म्हणून? ती नॅचरली करते, वडील पण नॅचरली करतात. तसं भगवंताला सांगायची गरज नाही, माझं हे बाळ दुःखी आहे, त्याचं कसं संरक्षण करायचं, ह्याला कसं आनंदी ठेवायचं, हे भगवंताला माहिती आहे, ते करतात. पण मग आपण म्हणतात एवढं दुःख भोगतोय आपण, भगवंता बघत नाही, आपण पण भक्ती करत नाही. भगवंतावर एवढी श्रद्धा आहे का आपली? आपली भगवंताची श्रद्धा नाही, भगवंत या संकटातून आपल्याला निवृत्त करतील ही आपल्याला खात्री नाही, म्हणून आपल्याला दुःख भोगता. आणि विशेष म्हणजे आपण ज्या जगात, ज्या या भौतिक जगात आलोय ते दुःख भोगण्यासाठी आहे, तिथे सुखाची अपेक्षा करायची कशी? म्हणूनच भगवंत आपल्यावर कृपा करून या साधू संतांना या ग्रंथ कशासाठी दिलेत, तर ह्या भौतिक जगातून दुःखालयातून आपण भगवतधामात जाऊन शाश्वत आनंद मिळावा म्हणून हे साधू संतांनी ग्रंथ दिले. आणि त्याचा अभ्यास करा म्हणतात भगवंत, हजार हजार वेळा सांगतात असं असं कर आणि तू माझ्या धामात ये आणि शाश्वत आनंद प्राप्त करी, भगवंत सांगतात. पण आपण तिकडे जास्त लक्ष देत नाही, आपण या संसारातच अडकून पडतो. आणि आपण प्रामाणिकपणे कष्ट करायचं, प्रामाणिकपणे प्रयत्न करायचं, आणि ते फळ जे आहे ते भगवंताची इच्छेने मिळणार. आपण कष्ट करणे आपल्या हातात आहे, फळ त्याच्यापासून मिळणे आपल्या हातात नाही, ते भगवंताच्या हातात आहे. मग कसंही आपण केलं तर कष्ट केल्यानंतर फळ भगवंतच देतात. तर मग प्रामाणिकपणे पूर्ण क्षमतेने कष्ट करायचं. मग असं नाही करायचं की आता भगवंत आहे ते देणारच आहे तर मला होईल तसं पाट्या टाकायचं काम करतो, असं नाही करायचं. भगवंताच्या कृपेनं आपल्याला जे मिळणार आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण क्षमतेनं परिपूर्ण 100% आपले प्रयत्न केले पाहिजे. आणि मग ते त्या प्रयत्नाचं फळ भगवंत कसं द्यायचं ते भगवंताची इच्छेप्रमाणे भगवंत देतात. भगवंताच्या संरक्षणात आपण राहायचं म्हणजे आपण आनंदी राहू. आणि विशेष म्हणजे जे काय घडतंय हे भगवंतांच्या इच्छेने घडते हे स्मरणात ठेवावं. माझ्या प्रयत्नामुळे हे घडत आहे हा भाव आपला कधी असता कामा नये. हा भाव मी करतोय हा जोपर्यंत आपण करतो तेवढे भगवंत म्हणतात ना तुला करायचं आहे ना कर आणि तुझ्या कर्माची फळ तू भोग. पण ज्यावेळी आपण भगवंतांना केंद्रस्थानी भगवंतांना शरण जाऊन हे सगळं करतो त्यावेळी भगवंत आपलं रक्षण करतात. द्रौपदी वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस स्वतः प्रयत्न सर्व बाजूने प्रयत्न केले. आपले तिच्या नवऱ्यांना हाक मारले, त्यांचे जे नातेवाईक होते ते हाक मारले, भीष्म देवासाठी युधिष्ठिर सरकारनं सगळ्यांना प्रार्थना केली पण कोणाकडूनही मदत झाली नाही. मग शेवटी भगवंतांना हाक मारले. तर एकदा असंच गप्पा मारत बसले ते भगवंताने द्रौपदी वगैरे, द्रौपदी म्हणायला लागली एवढं सगळं होतंय तर तुम्ही लवकर का आला नाही? तर म्हणले तू अगोदर कुठे शरणागती घेतली होतीस, अगोदर तुझं तू प्रयत्न करत होतीस ना, तुझे तुझे सगळे पती उपयोगी पडले नाही, तुझे नातेवाईक उपयोगी पडले नाही, आणि मग तू स्वतः पण प्रयत्न केलेस, दोन्ही हाताने घट पकडायचा हाताने साडी पकडायचा प्रयत्न केला, आणि ज्यावेळी तुला यश मिळत नाही म्हटल्यानंतर मग मला हाक मारलीस म्हणून मी शेवटी आलो. तू अगोदरच मला जर हाक मारलीस तर मी अगोदर हा प्रसंगच होऊ दिला नसता. आणि हे पांडव पण हे आपण पांडवच नाही, हे पांडवांच्या याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भगवंतच धडा देतात. ज्यावेळी हे दूध क्रीडेचा विषय निर्णय झाला, पांडवांच्या आणि कौरवांच्या दूध क्रीडा खेळायची, त्यावेळी दुर्योधन काय म्हणाला की माझ्या वतीनं फाशी टाकायचं काम हे कोण करणार? शकुनी करणार. मग शकुनी करणारे दुर्योधन म्हणत होता तर युधिष्ठिरला पण म्हणता आला असतं की नाही माझ्या वतीने फाशी भगवान श्रीकृष्ण टाकणार, म्हणता आले असते की नाही, पण ते म्हटले नाहीत. कारण का? माझं मी करतो त्या ह्याच्यात भगवंतांना बोलवू नये. परिपूर्ण शरणागती याचा अर्थ काय? प्रत्येक गोष्टीत भगवंतांना साक्षी ठेवून त्यांना त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्यावर निर्भर होऊन आपण त्यांना भक्तीला हाक म्हणून आपण जे कार्य करायचं. त्यावेळी जर युधिष्ठिर म्हटले असते माझ्या वतीनं श्रीकृष्ण आपले फाशी टाकते, कोणी कोण जिंकलं असतं? त्या युद्ध क्रीडेमध्ये कोण जिंकलं असतं? शकुनी जिंकला असता की भगवान जिंकले असते, पण पांडवांनी केलंच नाही त्यावेळी. तर ह्यासाठी आपण भगवंतांची पूर्ण निष्ठा ठेवून पूर्ण श्रद्धा ठेवून जर केलो तर बघत नाही. आता ही सुद्धा भगवंतांचीच इच्छा होती असं घडवायचं. त्याशिवाय या कौरवांचं समजा त्यावेळी जर या कौरवांची कौरवांनी सगळी संपत्ती काढून घेतली नसते पांडवांची
तर कौरवांचा नायनाट कसा झाला असता, ही भगवंताची इच्छा होती. सगळ्या ह्या युद्धामध्ये फक्त दुर्योधनाला हरवायचं होतं, धृतराष्ट्रांना हरवायचं होतं, तर भगवंत कसे हरवले असते. पण भगवंतानी हे एवढं युद्ध पुढे का ढकललं त्यांनी, की जे जे कौरवाला संमती देणारे त्यांच्या बाजूने त्यांचा मित्र परिवार सगळे दुष्ट लोक होते, ते सगळे एकत्र येऊ देत, यासाठी भगवंत थांबले थोडा वेळ. आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर एका वेळी त्यांचा सफाय केला. जी भगवंताची इच्छा असते. कसं करायचं ते भगवंताची इच्छा, ते आपण नाही त्याच्याबद्दल ठरवायचं. आपण दररोज भगवंताची भक्ती करत राहायचं, जे आदर्श उपदेश आपल्याला आचार्य सांगतात, ग्रंथ सांगतात, त्याप्रमाणे करत राहायचं. आपल्याला काय फळ द्यायचं आणि कधी द्यायचं ते भगवंत करतात. आपण ते आपल्या हातात, कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही भौतिक जगात. तसं भगवंताचा कायदा सुद्धा आपल्या हातात. पण भगवान तुम्ही मला कधी प्रसन्न होणार माझ्यावरती, मला कधी या संकटात काढणार, आपल्याला विचारायचा अधिकार. आपल्याला घालून दिलेले नियम भक्ती मार्ग आपण पाळत राहायचं. भगवंतांना अंतरात्मा आत बसले, ते कुणाला कधी द्यायचं त्यांना माहिती आहे, ते त्यावेळी द्यायचं ते देतात. आता एक संसारिक व्यक्ती काय करतो, मी मुलाबाळांचा सांभाळ कसं करू, माझ्या धनाचं संरक्षण कसं होईल, मला आता पैसा कसा मिळणार, माझ्या मित्रवर्गांच्यावर मी कसं राहू, आणि माझी स्थिती आहे कशी कशी राहील. प्रत्येक जण आहार निद्रा भय मैथून ह्याच्यात गुंतलेला आहे. आणि ह्या संपत्तीचं संरक्षण कसं होईल ह्या चिंतेत असतो. आणि ही चिंता करत असताना या भौतिक याच्यात तो एवढा अडकून जातोय की एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत पोहोचतोय, दुसऱ्या गोष्टीतून चौथ्या गोष्टीत पोहोचतोय. पण भगवंताचा जो शुद्ध भक्त आहे तो पूर्णपणे संरक्षणात असतो भगवंताच्या. आणि त्याला खात्री असते, मला भगवंत जरी अडचणीत आपले तर ते मला त्यातून बाहेर काढणार. आणि भगवंतावर निर्भर असतो. भौतिक व्यक्ती जी आपला पैसा मिळवत असतो ती इंद्रिय तृप्तीसाठी मिळवत असते. आपली इंद्रिय तृप्ती कशी करता येईल हा महत्वाचा मुख्य उद्देश असतो. पण भगवंताचा भक्त तसा विचार करत नाही. हे जे मी पैसे मिळवतो त्यामध्ये भगवंताच्या भक्त म्हणजे माझे पत्नी मुलं जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचं मी पालनपोषण करतो. भगवंताच्या काही त्यांचे फेस्टिवल्स होतात त्यासाठी मी देणगी देतो. भगवंताच्या पूजा अर्चेसाठी मी वापरतो. भगवंतांच्यासाठी काय आपण कार्यक्रम करू त्याच्यासाठी मी खर्च करतो. हा भाव असतो त्याचा. म्हणजे त्यात इंद्रिय तृप्तीचा विषय नसतो. आणि माझ्या पाठीमागे भगवंत आहे, ते माझं संरक्षण करतील याची त्याला 100% खात्री असते. म्हणून तो आनंदी असतो. चिंता कशाची असते, कधी चिंता येत नाही. समजा साधी गोष्ट आहे, एक भक्त आहे आणि एक सर्वसामान्य मनुष्य आहे. एखाद्याला त्याने 1,00,000 रुपये उसने दिले आणि तो समोरचा मनुष्य लवकरच दिला. तर हा जो भौतिक मनुष्य असतो तो एवढा विचार करतोय का देणार का देणार, 17 वेळा फोन करतो, त्याला शिव्या गाळी करतो, सगळं करतो, शेवटी कोर्ट कचेरी करतो. आणि मग अनेक त्याचा निम्म आयुष्य त्याच्याच निघून जातो. पण भगवत भक्त काय करतो विचार करून सांगून बघतोय तो, पण मनात मन विचलित होऊ देत नाही. तो काय विचार करतोय, हे पैसे मी कधीतरी मागच्या जीवनात त्याचे घेतले असतील आणि मी दिले नसतील, बुडवले असतील, त्यामुळे ते मिळेल. आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या 1,00,000चं जर नुकसान होणारच असेल तर कोणी ते थांबणार असा विचार करतोय आणि प्रयत्न करत राहतो. 100% मिळाले तर मिळाले, नाही तर तो मनाशी समजूत काय काढतोय ही भगवंताची इच्छा आहे. त्यामुळे दुःखच होत नाही त्याला. ठीक आहे माझे लाख रुपये बुडाली, भगवंताची इच्छा आहे. प्रयत्न करणार 100%, पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही तरी भगवंताची इच्छाच होणार. म्हणून दुःखी होत नाही तो. आणि तो भगवंताच्याकडे काय मागतोय, हे माझे लाख रुपये भगवंता मिळवून दे म्हणणार. मला मी जे प्रयत्न करत आहे भक्तिमय कार्य करत आहे त्याच्यामध्ये तू मला यश दे एवढंच म्हणणार. त्याच्याकडे तो एवढीच पावलं. आता प्रयत्न करत राहिले पाहिजे. मी मागेही म्हणत होते की प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठीच आपल्याला त्यानंतरच आपल्याला यश मिळत जाणार. देहारी पलगावारी मिळणार. आता एखादा विचारेल सगळं भगवंताची इच्छा नव्हती आपण प्रयत्न कशाला करायचे. पण भगवंत प्रयत्न बघतात. पूर्व प्रारब्ध तर असतायत आणि सध्याचे तुमचे प्रयत्न या दोन्हीतून भगवंत तुम्हाला पुढचे सुख दुःख देत असतात. त्यामुळे आताही तुम्ही प्रयत्न पूर्ण क्षमतेने प्रयत्न करताय ते भगवंत बघतातच. नाहीतर मग आपण करायचं कशाला, भगवंताच्या अजिबात पूर्ण क्षमतेने आपण केलं पाहिजे आणि मग भगवंताच्या इच्छेने ते आपल्याला मिळत असते. आता बघतोय आपण भगवंत सगळ्यांना लागेल ते सगळं उपलब्ध करून ठेवलेलं आहे. फक्त त्याचा उपयोग आपण मनुष्य जाती ही अशी क्रूर आहे, क्रूर प्राण्यासारखी, ती दुसऱ्याचा विचार कधी करत नाही ती भौतिक जगामध्ये.
जे आता मी मागे उदाहरण तुम्हाला दिलं होतं की एका प्रदर्शनामध्ये सगळ्या प्राण्यांची चित्र लावली होती. हा प्राणी त्याच्यापेक्षा क्रूर, हा त्याच्यापेक्षा क्रूर, हा त्याच्यापेक्षा क्रूर, दुष्ट असं आलं होतं. आणि शेवटच्या याच्यावर पडदा लावलेला होता. तर शेवटचा प्राणी हा सर्वश्रेष्ठ दुष्ट कोण असेल तो, तर त्याचं चित्र काढण्याचं तो मनुष्य. म्हणजे मनुष्य इतका दुष्ट प्राणी आहे, तो जर भगवंताच्या भक्तीमध्ये लागला नाही, गुरु साधू संतांचा जर उपदेश ऐकला नाही, तर त्याचं भलं कधी होणार नाही. कारण तो मुळात दुष्टता, ही दुष्टता कमी करायसाठी एकच उपाय म्हणजे भगवंताची भक्ती करणे, भगवंतांचं नामस्मरण करणे किंवा भगवंतांचे ग्रंथ वाचणे. भक्तिमय कार्यात आम्ही जसं जसं गुंतत जाऊ, तसं तसं आपला दुष्टपणा हा षड्ऋतूचे आपले जात असतात ते हळूहळू कमी होतात. आता माधवेंद्रपुरी हे भगवंतांचे शुद्ध भक्त होते. ते त्यांनी कधीही याचना करत नव्हते, मला भिक्षा द्या मी करतो असं कधीही करत नव्हते. जगाचे असे वृंदावनमध्ये आले आणि एका वृक्षाखाली बसले होते जप करत, आणि त्यांनी त्यांचं काही त्यांना खायला मिळाले नव्हते त्या दिवशी. आणि ते जप करत होते, पण डोक्यात हाही विचार नव्हता त्यांच्या. हे जे असे अनाचक असतात त्यांच्या डोक्यात असं नसतं सकाळपासून काय मला मिळालं नाही, कधी कधी मिळेल कधी मिळेल, ते भगवंताच्या नामस्मरणात लक्ष ठेवतात. असं हे हे जे अनाचक असतात ते, ज्याने इच्छा नसते मागायची, ते असा कधी विचार करत नाही. मग थोडा वेळ बसल्यानंतर तिथे एक मुलगा आला आणि ते दुधाचं पात्र घेऊन आला आणि त्यांना दिला. तर माझ्याकडून विचारलं त्या बाळाला की, त्या मुलग्याला की, हे तुला कसं समजलं की मी उपाशी आहे? तरी ते ज्या माताजी पाणी भरतायत त्या सांगितल्या की बऱ्याच सकाळपासून तुम्ही बसला आहे, ते काय खाल्लं नाही, आणि ह्या माझ्या व्रजमध्ये कोणीही उपाशी राहू शकत नाही, राहत नाही. मग त्यांनी दुधाचं पात्र दिलं आणि तुम्ही दूध घ्या, मडकं होतं ते, दूध प्या आणि पात्र इथं सर्व मी न्यायला नंतर येतो. मग नंतर माझ्या संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण तो मुलगा आलाच नाही. मग त्यांना जरा झपके लागले, जरा डुलकी लागली, तर झोपेमध्ये स्वप्नात त्यांनी सांगितलं की ते म्हणजे भगवंत सगळ्यांचे विचार करतात, भगवंताला सांगावं लागत नाही कोण उपाशी आणि कोण, पण त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्यावेळी त्याला मिळायचं ते. कधी कधी पंचपक्वानाचं ताट आपल्याला समोर असते, आता मी खाणार नाही, अशी घटना घडते की ताटातला तो एक घास पण खाऊ शकतो. आणि कधी कधी आपल्या अपेक्षा पण नसते आणि पंचपक्वानाचं ताट समोर, भगवंताची इच्छा घडत असते. तर आता आपली श्रद्धा नाही म्हणून हे आपण काय सांगतात हे असं आपण, आपली श्रद्धा इतकी कोमल आहे, कुणी असे काय सांगायला काय सांगतात शक्य आहे का? ज्यावेळी श्रीवास पंडित आणि त्यांचे 3 मुलं अशा सगळे चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहे सगळे पार्षद. तर हे सगळे भगवंताच्या भक्तीत सदैव रमून जायचे, काय कष्ट करायचं मी काय. तर सगळ्यांना हे दाखवायसाठी भक्ती कशी केली पाहिजे, चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणाले की श्रीवास, तू सदैव भगवंताच्या भक्तीमध्ये असतात, भगवंतच म्हणतात ना, चैतन्य प्रभू म्हणजे कोण, भगवान साक्षात भगवान श्रीकृष्ण. तुम्ही सदैव भक्ती करत असताय, कष्ट तर काय करत नाही, पण तुमचं पालन पोषण कसं होते, घरातल्या वस्तू कशी मिळतात. तर श्रीवास पंडित म्हणतात की माझ्या घरात जी जी गरज आहे मला जीवन व्यापन करायसाठी, इंद्रिय सुखासाठी नाही, जेवण आपले शरीर ठेवायसाठी ज्या गरज आहे त्यामुळे 3 टाळ्या वाजवतो. 3 टाळ्या वाजवल्यानंतर भगवंत कधी देतात वाटत आणि भगवंतीची सोय करतात. आणि ज्या दिवशी भगवंताने मी सांगितलेलं, सगळ्यांना सांगितलंय की हे जाहीर केलेलं आहे की सगळ्यांना माहित आहे की ज्या दिवशी भगवंत माझी याचना ही पुरी करणार नाहीत, माझ्या घरचा पुरी करणार नाहीत, मी गळ्यामध्ये दोंडा बांधून नदीमध्ये जाऊन उडी मारेन. मग भगवंत करायलाच पाहिजे. म्हणजे ते म्हणतात म्हणून ते भगवंत करतात असं नाही, त्यांच्या भक्तीचा स्तर एवढ्या उच्च कोटीचा होता, भक्तीचा स्तर उच्च कोटीचा होता म्हणून भगवंत साक्षात त्यांच्या घरचा बघत 3 टाळे वाजवल्यानंतर आपण 16 माळा जप करून कोपऱ्यात जाऊन 3 टाळ्या वाजवल्या तर होणार नाही, कारण आपला स्तर म्हणून तो स्तर ह्या लोकांचं अनुकरण आपण करू शकत नाही. यांचं चरित्र का वाचायचं, तर तो त्यातला एक महासागर आहे त्यांची भक्ती, म्हणजे त्यातले एक बुंदातला छोटा बुंद जरी आपल्याकडे आला तरी आपलं फार जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आपल्याच्या अशांचे जीवन चरित्र ऐकू वाचायचं असतं. तर आपण का दुःख भोगतो, कारण आपल्या भगवंतावरची पूर्ण श्रद्धा नाही. आणि
हरे कृष्ण. ऐकू येत आहे? मध्ये डिस्कनेक्ट झालं थोडं. ऐकू येतं का? हरी बोल. हरे कृष्णा. हरे कृष्णा. माझा आवाज ऐकू येतोय? कोणच बोलत नाही आहेत. हरे कृष्णा. हा हरी बोल. येते येते प्रभूजी आवाज. हा मला सांगत चला, म्हणजे मी डिस्टर्ब होतो त्याच्यामुळं. ठीक आहे. तर अशी माझ्यांची गोड झाली. एकदाची कथा आहे. एक पुजारी ब्रह्मचारी भगवंताची सेवा करायचे आणि त्यांना एक दिवस आईची आठवण आली. आणि आई त्यांच्या खूप सुंदर अशा छान पुरणपोळ्या करायच्या आणि आईची आठवण आली. ती पुरणपोळी मला किती प्रेमानं तूप वगैरे घालून द्यायची. आठवण झाली. ठीक आहे म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तू तू विसरून गेले. आणि त्यानंतर त्या दिवशी भगवंतांना पुरणपोळीचा भोग बनवला होता सकाळी. आणि पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला होता. आणि ब्रह्मचार्यांना नंतर मग त्यांना प्रसाद ज्यावेळी दिला जातो त्यावेळी ते वाटला जातो प्रसाद. आणि त्यावेळी त्यांना पुरणपोळी मिळाली. म्हणजे भगवंत ह्याच्या इच्छा, हा माझा शुद्ध भक्त आहे आणि कशाची इच्छा न करता माझी भक्ती करतो. तर ह्याची इच्छा कशी पूर्ण करायची भगवंताच्या ध्यानात असते. भगवंत सगळं करतात, पण आपली श्रद्धा नसते म्हणजे होतं. पण म्हणून हे उदाहरण काय सांगितलं, भगवंत कशी आपली काळजी घेतात त्यासाठी मी सांगितलं. म्हणून आपण दररोज उठून इच्छा करायची नाही मला हे मिळू दे म्हणून, कारण आपला तो स्तर नाही. त्या स्तराला आल्यानंतर भगवंत ते पण करतात. अशा अशा इच्छा कोणी भगवंतांच्या मनात काय इच्छा झाली ते भगवंत पूर्ण करतात. आध्यात्मिक जीवन काय म्हणतात दूषित न होता अशी जर इच्छा असेल तर. नाहीतर उद्या म्हटून कोणी कुठल्या इच्छा आपण करायला लागलो तर त्या भगवंत पुऱ्या करणार नाहीत. भक्ती मार्गात आपली प्रगती होण्यासाठी, भगवंताचं प्रेम प्राप्त करायसाठी जे इच्छा असते भगवंत सगळ्या पुऱ्या करतात. एक दिवस रूप गोस्वामी प्रभू आणि सनातन रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे भाऊ होते. तर रूप गोस्वामी प्रमाणे आठवलं, रूप गोस्वामी आठवलं श्री रूप गोस्वामींना की सनातन गोस्वामींचा वाढदिवस आहे आणि आपण त्याला खीर करून द्यावी. पण आता हे गोस्वामी संन्यासी त्यांच्याकडे कोपिनशिवाय दुसरं का नसतं. मग मनात विचार आल्या आल्या एक मुलगी आली त्यांच्याकडे. वृंदावन मध्ये बाबाई एक मुलगी आली आणि तिने खिरीसाठी काय काय लागतंय ते सगळं मटेरियल घेऊन आली. खिरीसाठी काय लागतंय तुम्हाला स्त्रियांना माहित आहे, ते सगळं मटेरियल घेऊन दुधासारखं घेऊन आली आणि म्हणाले असाच खीर करून देते मी. गोस्वामीला खूप आनंद आहे, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आपण खीर केली आणि खूप सुंदर खीर केली आणि ठेवून नंतर ते निघून गेले. मग नंतर सनातन गोस्वामीने खीर अर्पण केली रूप गोस्वामी प्रभून. आणि रूप गोस्वामी सनातन गोस्वामीने पहिला घास घेतल्या घेतल्या सांगितले की ही खीर कुणी बनवली. मग रूप गोस्वामी प्रभू घडलेला इतिहास सांगितला. असं असं महाराजांच्या मनात विचार आला होता आणि एक कन्या आली आणि तिने बनवली. अरे ती कन्या म्हणजे कोण होती, साक्षात राधाराणी होती. आणि आपण भगवंताचे भक्त आहोत, राधाराणीचे भक्त आहोत. राधाराणी आपल्याला येऊन कष्ट, राधाराणीला कष्ट पडेल, भगवंतांना कष्ट पडेल असं कधी आपण इच्छाही करायचं नाही, कार्य करायचं. कारण आपण भगवंतांचे सेवक आहोत. भगवंत कसे आनंद राहतील, राधाराणी कशी आनंदात राहील हा विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे. आपल्या तृप्तीसाठी, इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांना आपण कामाला लावायचं काय. तर ते रूप गोस्वामी पण खूप त्यांना पण वाईट वाटलं. आणि नंतर मग विषय संपला. म्हणजे आपण भगवंतांच्या इच्छा करत असताना सुद्धा अशा इच्छा करायची नाही ज्यामुळं भगवंतांना कार्य करावं लागेल, भगवंतांना आपल्याला मदत करावी लागेल. असं कार्य कुठलंच भगवंताच्या वरती सोपवायचं नाही. आणि आपली सबुरी नसते, आपण घाई करत असतो हे कधी मिळत हे कधी मिळत, पण वेळ आली की भगवंत सगळं सगळं. आपण आता शबरीची कथा ऐकली. शबरी ज्यावेळी तारुण्यात होती त्यावेळी ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली आणि मातंग ऋषींची सेवा करत आली. आणि मातंग ऋषींनी ज्यावेळी त्यांचं भगवंतामात गेले तर मातंग ऋषींनी काय सांगितलं, तू अशीच सेवा करत राहा आणि मी सांगतो त्या उपदेश आचरण करत राहा आणि प्रभू रामचंद्र तुला येऊन भेटतील. तर ती तारुण्यात असताना 10-11-10-12 वर्षाची वयात असतापासून मृत्यू तिचा जवळ आला. पाठीत वाकली, चालता येत नव्हतं, तरी सुद्धा गुरुचा आदेश ती पाळत होती. हर रोज सगळ्या माळा करून, सडा घालून, रांगोळी काढून किंवा फुलाच्या रांगोळ्या काढून
आणि फळं वगैरे आणून भगवंताची वाट बघतात, प्रभू रामचंद्राची वाट बघतात. ती विचार केले नाही, आता मी म्हातारे झाले, मला उठता येणार आणि मी किती दिवस सबुरी करू, किती दिवस वाट बघू भगवंताची, असा विचार तिच्या कधी मनात आला नाही. आणि भगवंताने तिला दर्शन दिलं, प्रत्यक्ष दर्शन दिलं भगवंताने. हा सबरीचं उत्तम उदाहरण आणि श्रद्धा भगवंतांच्यावरती आणि गुरूंच्यावरती. गुरु हे कोण असतात? भगवंताचे प्रतिनिधी असतात. म्हणून गुरु ज्यावेळेस सांगतो, पण गुरु पण त्या कोटीचेच असले पाहिजे, उच्च कोटीचे. तुकाराम महाराज, प्रभुपाद असे उच्च कोटीचे, ज्ञानदेव महाराज, एकनाथ असे सगळे उच्च कोटीचे असतात. तर त्यांनी जे उपदेश देतात त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. भगवंत आपल्याला गुरु जे वचन बोलतात, तुम्हाला हे मिळेल, ते भगवंत खरे करतात इच्छा. आणि अशा प्रकारे शबरीला दर्शन झालं त्यांचं. आणि विशेष म्हणजे भगवंत आपल्या हृदयात बसलेले असतात, ते सगळ्यांची इच्छा पाहत असतात, सगळ्यांची इच्छा पुरी करतात. ज्यावेळी भगवंत शेष नागावरती पोहोचलेले होते आणि क्षीरसागरात, आणि लक्ष्मीदेवी त्यांचे पाय चपत होत्या, तर त्यावेळी एका कासवाला इच्छा झाली की आपण भगवंताचे सुंदर सुंदर पाय लाल असे दिसत होते, ते कासव पाण्यातनं वर येऊन त्यांच्या स्पर्श करायचा प्रयत्न केला भगवंताच्या चरणाला. पण लक्ष्मीदेवीचं लक्ष होतं, ते चरण स्पर्श करायला वर यायला लागलं की लक्ष्मी त्याला ढकलून द्यायची, परत वर यायला लागलं लक्ष्मीदेवी ढकलून द्यायची. नंतर ते कासव पुढं केवटाच्या रूपाने जन्माला. प्रभू रामचंद्राच्या रामायण ज्यावेळी घडलं त्या लिलेमध्ये केवट म्हणजे नाव चालवण्यात आलं. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र आपल्या राज्याचा त्याग करून वनात चालले होते, त्यावेळी ती नदी ओलांडायची होती. तर नदी ओलांडताना आदल्या दिवशी केवटाने सांगितलं सगळ्यांना, त्या जो मुकादम होता त्यांना, की एकही नाववाला इथे थांबू द्यायचं नाही. कारण केवटाला माहित होतं, केवट म्हणजे नावाडी, केवटाला माहित होतं की दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र नदी ओढणार नाही, ओलांडणार आहे, ते माहित होतं. तर त्याने सगळ्या नावाड्यांना सांगितलं की कुणीही इथे नावाडी थांबायचं नाही, एकटाच. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आले, त्यांच्याबरोबर तो गुह पण होते, आणि त्यांनी बघितलं तर नावा कुठंच नाही, समोर एकच नाव बाजूला थांबलेलं होतं. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाने त्यांना गोवाला त्यांना हाक मारली त्या नावाला, तर असं असं त्यांना नदीच्या पलीकडे सोडायचं आणि तू ये. तर म्हणाले, हे प्रभू रामचंद्र आहेत, मला माहित आहे, आणि हे जर माझ्या नावात, त्यांच्या चरण स्पर्शानं एका दगडाची शिळा दिली, अहिल्या दगड झालेली होती, पण प्रभू रामचंद्राच्या चरणानं त्यांचं काय झालं होतं, अहिल्या प्रकट झाली त्यातनं, ही सगळ्यांना कथा माहित होती. तर तो नावाडी म्हणायला लागला, हे प्रभू रामचंद्र आहेत, माहित आहेत, आणि यांचा चरण स्पर्श जर माझ्या नावेला झाला तर नाव दगड होणार, म्हणाले, बाई होणार, आणि मी एक बायको माझ्याकडे आणि दुसरी बाई घेऊन काय करू म्हणाले, आणि माझं उपजीविका कसं करू, माझ्या नावाचं जर बाई झाले तर. नाही 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 म्हणले, तसं काय नाही. लक्ष्मण चिडले, पण म्हणाले लागले की बरं काय, मग यातनं उपाय काय विचारले, यातनं उपाय काय. तर म्हणाले, तुमचं चरण मी स्वच्छ धुणार, तुमची चरण धुली त्या नावेला लागता कामा नाही, असं मी तुमचे चरण धुवून मग तुम्हाला मी नावेत बसवणार, आणि मग तर आता ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. मग ठीक आहे म्हणले, मग घरातून त्यांनी मोठं पात्र आणलं, बायको मुलं सगळ्यांना आणलं, आणि प्रभू रामचंद्राचे चरण स्वच्छ धुतले, आणि ते जे जल होतं ते आपल्या सगळ्यांना प्राशन करायला दिलं, आणि प्रभू रामचंद्राला वरती बसवलं, आणि मग पलीकडे घेऊन गेले. आणि मग जाता जाता त्यांनी भगवंतांना सांगितले की आज तुम्ही नदीचा पार करून तुम्हाला पलीकडे मी न्यायला लागले, असंच तुम्ही पण माझ्या भाऊसागरातून मला पण पार करा, असं भगवंतांनी प्रार्थना केली. तर हा जो केवटाचा कोण होता, मागच्या जन्मी ते कासव होत, आणि सीतामाई म्हणजे कोण, लक्ष्मी होत्या, त्यांना माहित होतं ते. सीतामाईने मागच्या जन्मी जी लक्ष्मी होती, त्यांचा जो प्रकार घडला, ते त्यामुळे केवटाला त्याचं फळ भगवंतानी, ते कुणाला माहित नसेल पण भगवंतांना माहित होतं, आणि ते केवटाला हे फळ द्यायचं भगवंताची इच्छा ना सर्व, आणि भगवंताची कृपा करतात ना, हे प्रभू रामचंद्राला का माहित नव्हतं का हा केवट कोण आहे, सगळं माहित होतं. पण असं आमच्यासाठी पण असे काही धडे शिकवून देतात ते, की भगवंत आपल्या अंतःकरणात बसलेले आहेत, भगवंतांना सगळ्या गोष्टी माहित असतात, ते त्रिकालबाधी ज्ञान असते त्यांना, त्यांना सगळं माहित असते, कुठल्या जीवात्म्याला काय पाहिजे आणि त्याला काय द्यायचं, तर ते भगवंत सगळ्यांना देतात. पण यासाठी आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये व्यस्त असलं पाहिजे, भगवंतांच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे, तर भगवंतच आपल्याला देऊ शकतात. हरे कृष्ण. आपल्या ठरल्याप्रमाणे 7:35 ला बंद करायचं ठरलंय, तर 2-3 मिनिटं जास्त झाले, लेट 2-3 मिनिटं
हरे कृष्ण. कोणाला शंका असेल तर विचारू शकतो. हरे कृष्ण. हरे बोल पल्लवी माता जी. हरे बोल. हरी बोल. आवाज येतो का माझा? कोण आहेत का? ऐकताय का? हो, येते 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 प्रभूजी आवाज. हरी मग बोल. कोणी तर मला हे द्या ना, समोरून होय नाही काय तर बोला. ठीक आहे. कोणाची काय शंका प्रश्न असेल तर 2 मिनिटात थांबून घेऊ. नसेल तर बंद करूया. हरे कृष्ण. चला पुढच्या वेळी भेटूया. हरे कृष्ण. बंद करूया. पल्लवी माताजी.